विधानसभा निवडणुकीच्या निकालानं महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला। मात्र भाजप मवियाला आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत आहे। राज्यात ऑपरेशन लोटस मधून मवियाच्या आमदार खासदारांना महायुतीत घेतलं जाणार असल्याची चर्चा आहे। मात्र भाजपचं ऑपरेशन लोटस अंतर्गत नाराजीचं कारण ठरू शकतं का? पाहुयात हा रिपोर्ट। आम्हाला ऑपरेशन वगैरे करायची गरज पडत नाही। आम्ही कधी ऑपरेशन मध्ये पडतही नाही। अनेक खासदार आमदार भाजपच्याही संपर्कात आहेत आणि आमच्याही संपर्कात आहेत। लवकरच तुम्हाला ते चित्र या महाराष्ट्रामध्ये दिसून येईल। बघा, भारतीय जनता पक्ष अशी कोणती ऑपरेशन करू शकतं? त्यांच्याकडे पैसे आहेत, त्यांच्याकडे यंत्रणा आहेत, दहशत निर्माण करून। राज्यात निवडणुकीचं वारं आता थंडावलंय। लोकसभा निवडणुकीत मवियानं महायुतीला धोबी पछाड दिला, तर विधानसभेला महायुतीनं महाविकास आघाडीला धूळ चारली। मात्र राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर पुन्हा एकदा राजकीय भूकंपाची शक्यता वर्तवली जाते। भाजप महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस राबवणार असून महाविकास आघाडीचे आमदार आणि खासदार संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा भाजप नेत्यांकडून केला जातोय। महाविकास आघाडीचं अपयश काय आहे की त्यांचे निवडून आलेले प्रतिनिधी त्यांना सांभाळता येत नाही। त्यांचे निवडून आलेले प्रतिनिधी अस्वस्थ आहेत। ते आम्हाला व्यक्तिगत भेटत असतात की आम्हाला कोणी विचारत नाही, आमचा पक्ष आम्हाला काही त्या ठिकाणी जनप्रतिनिधी म्हणून आम्हाला प्रोत्साहन देत नाही, आम्हाला विकासाचे कामं करण्याकरता कुठल्याही पद्धतीचा आम्हाला सपोर्ट करत नाही, किंवा जे काही पक्ष म्हणून हा आधार द्यावा लागतो निवडून आलेल्या लोकांना, तो काही आधार मिळत नाही, म्हणून ते अस्वस्थ आहेत। वारंवार ऑपरेशन लोटस म्हणजे या देशामध्ये लोकशाही शिल्लकच ठेवायची नसेल, तसाही लोकशाही आहे कुठे? ऑपरेशन लोटस करायचा हा जर काही भाजपा प्रयत्न करत असेल, पैशाच्या भरोशावर, सत्तेच्या भरोशावर खोके देऊन, तर या देशातील जनता योग्य वेळी योग्य बंदोबस्त करेल असा आम्हाला विश्वास आहे। ऑपरेशन कमळ वगैरे ही जे काही पद्धत आता या देशामध्ये आलेली आहे, विरोधी पक्षच नसला पाहिजे आणि एकमेवच सत्ता पक्ष राहिला पाहिजे, अशा पद्धतीचं जे काही चित्र आपण पाहतो आहे त्याच्यावरचं हे कृत्य आपल्याला पाहायला मिळतं। आणि म्हणून लोकसभेतही ऑपरेशन कमळ करायचं जे तुम्ही प्रश्न उपस्थित केलेला आहे, पैशाच्या भरोशावर लोकशाहीच विकत घेण्याचा जो प्रयत्न सुरू करतात आणि त्याला ऑपरेशन कमळ असं नाव देतात आहे, हे निषेधार्ह। भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे। त्यासाठी शरद पवार गट आणि ठाकरे गटातील काही नेत्यांना सोबत घेतलं जाणार असल्याची चर्चा आहे। ऑपरेशन लोटसच्या चर्चांमुळे महाविकास आघाडीची चिंता चांगलीच वाढली आहे। मात्र भाजपमधील काही नेते देखील नाराज असल्याचं कळत आहे। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महायुती आणि मवियामध्ये टोकाचा संघर्ष झाला, त्यामुळे ज्यांना विरोध केला त्यांनाच सत्तेचा वाटा देण्यासाठी भाजपच्या एका गटाची तयारी नाही। महायुतीमध्ये अजित पवार आले ते अनेक भाजपाच्या जुन्या जाणत्या लोकांना पटलं नव्हतं। याचाच फटका लोकसभेमध्ये बसला असं म्हणलं गेलं। कालांतराने यामध्ये बदल करत एकसंघता आणण्याचा प्रयत्न विधानसभेच्या निवडणुकीला झाला खरा, पण परत एकदा अजित पवार असोत की एकनाथ शिंदे हे जर विरोधकांना जवळीक करणार असतील तर त्याचा फटका भाजपाला अधिक बसण्याची शक्यता आहे। यामुळे भाजपातले अनेक जुने जाणते लोक अस्वस्थ आहेत। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजप हायकमांडचा निर्णय अंतिम राहिला। जागा वाटपाचा निर्णय असो किंवा शिंदे अजित पवार गटाच्या उमेदवारीचा, प्रत्येक निर्णय भाजपच्या संमतीने झाला। मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये परिस्थिती वेगळी असेल। यावेळी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांची भूमिका ही महत्त्वाची ठरणार आहे। ते असे की विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमधल्या तिन्ही पक्षांचा फार मोठा पराभव झालाय। त्यामुळे पुढची 5 वर्ष आता उन्हात विरोधी पक्ष म्हणून काम करायचं की सत्तेच्या सावलीत जायचं, असा संभ्रम कार्यकर्त्यांमध्ये असणं स्वाभाविक आहे। विशेषतः उद्धव ठाकरेंची शिवसेना किंवा शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये सत्तेकडे ओढा वाढलेला दिसतोय आणि येणाऱ्या महापालिका आणि जिल्हा परिषदा निवडणुका त्या लक्षात घेऊन मला वाटतं की हे पक्ष त्यांचं खुल्या दिलाने स्वागतही करतील।
त्यामुळे आधीच जे आत लोक आहेत त्यांना सत्तेतले वाटेकरी वाढणार अशी काळजी वाटणं स्वाभाविक आहे. परंतु आज हे तिन्ही पक्ष इतक्या मजबूत स्थितीत आहेत की त्यांना आणखी लोक घेण्यासाठी काही फार प्रलोभनं दाखवण्याची किंवा येणाऱ्यांवर काही पदांची खैरात करण्याची आवश्यकता वाटेल असं वाटत नाही. विधानसभेच्या निकालात भाजपने 132चा आकडा गाठून आपण मोठा भाऊ असल्याचं सिद्ध केलंय. त्यामुळे पुढील काळात शिवसेना आणि राष्ट्रवादी स्वतःची ताकद दाखवण्याच्या प्रयत्नात असतील. मात्र ऑपरेशन लोटसमुळे पुन्हा दोन्ही गटांवर दबाव वाढतोय का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरेल. शिवाय भाजपमध्येही अंतर्गत नाराजी उफाळणार नाही याची काळजी पक्षश्रेष्ठींना घ्यावी लागणार आहे. सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई.